नाही आता मी तुम्ही जाताना बाबा जाते कारण तुमची तुम्ही जा आता माया पुरीचं लगीन झालं इड गोंद्या पाठीवर तरी मला माहित नाही. मला सांगितलं नवरा बायको सकाळी कपडे बिपडे तिकडेच पुढं घातले आणि तिकडेच गेले. आणि मी म्हणते नाही गणू म्हणतो आज लग्न आहे म्हणले कोणतं म्हणे बिवाच्या पुरीचं काही बोलत होतो मला कसं माहिती नाही. म्हणे तुझे सून मुल सकाळी तिकडेच घेऊन गेले. तिकडेच आला 1000 रुपये दिले त्याला न्यायला आला होता काही आणलं म्हणून आई 1000 रुपये दिले होते. मला नाही कळत काय मला द्यायचं घ्यायचं काहीच नाही माहिती. द्या आला बा तिला आले तर त्या पुरीला दिली ना बाई. हा पण मग असं काहीच सांगत नाही. ती आली नाही ती पोरम्या ओळखली नाही. तुला नाही खबर बाई चंद्रभागाची घरी राहिली मी आता दिली माग मागत होते पुढं आला फक्त तो भेटला मला पण ती पोर नाही भेटली. मी एवढे तुझ्याला आणायचं ना नाही आणला असं माहितीच नाही तर कसं काय म्हणायचं ना माहित तो कसं सांगेल का तिला माहित नाही म्हणून कसं सांगेल. आणि मग आता तुला नाही का म्हणजे बाई घडी बाई चंद्रभागाची कवर तुझी आणि मग आता का बाई आजारी झाली तेव्हा तिच्या चालली दिली ती तिला दूध केलंय केलं ना तुम्हाला दाखवायला आणायला पाहिजे होतं. मी आता उभरवटे केलंय ते मला उभरवटे घातल्याशिवाय नाही मी नाही गोळाचं घालीपासून नेसले मला घाला वाचला एवढे मी पडले ना किती पातळ पाडले 5-6 पातळ फाडले तुम्हाला एका दिवशी 4 ऑपरेशन करेले माझे आणि मग ते पुढं ते मला त्रास होत होते एका दिवशी. सांगितलं तुम्हाला सुद्धा माहित नसेल. काय करू त्याच्यामुळे ना असं मी जड काही उचलीत नाही कुठं काही काम असं करत नाही. मग तुम्ही नाही का त्या पायऱ्याने मग नको तू हांडा उचल नको तू येतो मी नाही करत मला कोणी काही म्हणून मग आता काय. आणि एकच दडी मी इथे उजव्याच बाजूने असं काही जास्त खाण्यात जरी गेलं तरी मला त्रास होतो. ते फक्त दसरथ दादाला आणि बाबूरच्यांनाच नाही ऑपरेशन केलं थोडे दे जास्त नको दादाला जाणार हो थोडी अडचण म्हणून म्हणे माय बायको मरून जगून उठली की जन्मर संध्याकाळी असा रडे संध्याकाळी एवढं करेल. आणि माझी मोठी भाऊ जाईल इतकी रडायची 2 जण म्हणजे मी परत येईल का नाही असं हे नव्हतं. म्हणते असे लोक थाप गोळा होईल होती दवाखान्यापेक्षा इतके म्हणजे माझ्यात काही राहिलंच नव्हतं. आणि माझी भाऊ जायचं म्हणे आता नाही म्हणे फक्त शेवटचं तुमचं दर्शन अक्षरशः पाया पडली माझी शेवटचं दर्शन नाही म्हणली ती पण तिच्या मनोमनी आता नाही येणार नाही म्हणून बाहेर ऑपरेशन करू नाही आणलं मी काय माणूस आहे मला काहीच कळत तरी नानाचा असा हात धरला